विलंब लावायचा नाही. टेंभुर्णी वर्सेस वांगी नंबर 3 सामना सुरू होतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या रवी कुणाळे सर, उशीर लावू नका. आता सामना 5 षटकांचा असेल. 4 गोलंदाजांचा वापर करावा लागेल. एका गोलंदाजाला 2 षटके टाकता येतील. उर्वरित 3 गोलंदाजाला 1-1. 2 ओव्हर पॉवर प्ले असेल. चला वांगी नंबरचे सलामीचे फलंदाज कुठलाही विलंब न लावता लगेच पाठवायचेत आणि सलामीला कोण जाते नावं सांगायचेत. चला वांगी नंबर 3 संघाच्या खेळाडूंसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि खेळाडू सोडून व्यतिरिक्त पॅव्हिलियनच्या समोर स्टेजच्या समोर कृपया करून कोणी थांबू नका. स्टेजवरती जाऊन बसा. बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. या 4थ्या पर्वामधील गाववाईज सामन्यातील दुसऱ्या दिवसातील 3रा सामना खेळला जातोय. टेंभुर्णी वर्सेस वांगी. सामना चालू करून घ्या, विलंब लावू नका. रवी कुणाळे सर तुम्हाला दुसरा कॉल आहे. पंच सामना चालू करून घ्या. चला सलामीचे फलंदाज वांगी, सलामीचे फलंदाज स्ट्राईकला कोण खेळतोय. अक्षय झुंबड आणि अभि. स्ट्राईकला खेळेल अभि, नॉन स्ट्राईकला खेळेल तो अक्षय. सामना चालू होत आहे. आजच्या दिवसातील 3रा सामना खेळला जातोय टेंभुर्णी वर्सेस वांगी या 2 संघादरम्यान. कुठलाही विलंब न लावता आता सामन्याला लगेच सुरुवात करायची. पंच आमचे सहकारी मित्र रमेश भाऊ धोत्रे यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत. सामना चालू करून घ्या. सामना 5 षटकांचा असेल. 2 ओव्हर पॉवर प्ले असेल. 4 गोलंदाजांचा यूज करावा लागेल आणि स्पर्धेमधील खास वैशिष्ट्य म्हणजे इथे थ्रो गोलंदाजी, फेकी गोलंदाजी बिलकुल चालू दिली जात नाही. बऱ्याचशा ठिकाणी असं पाहायला मिळतं की चांगला गोलंदाज 5 चेंडू 4 चेंडू चांगले टाकतो. संघ अडचणीत असला की 5वा 6वा चेंडू नक्कीच फेकून मारतो. परंतु इथं त्याला जाळ्यात पकडण्याचं काम पंचांच्या माध्यमातून केलं जात आहे. परंतु प्रत्येक खेळाडूने आपली खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजे. संघाचा विजय पराभव हा होत असतो, परंतु त्याच्यामधून त्याने सावरून संघासाठी खेळी केली पाहिजे. सामन्याला सुरुवात होते. पुढील समालोचन करतील आमचे सहकारी मित्र राहुल पवार. धन्यवाद. पहिला चेंडू खेळपट्टीवरती टाकला गेला आणि पंचांनी पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला दंडित केलंय. कारवाई ही होते वाईटच्या माध्यमातून. धावफलक या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलकाचा श्री गणेश झालाय. बॉलर्स नेम कळवा, गोलंदाजाचं नाव कळवा. शैलेश. यावेळेस एक चांगला चेंडू मात्र पाहायला भेटतोय आणि एक चांगली वापसी इथे आपण नक्कीच मानणार आहोत. गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सलामीवीर अक्षय आणि अभि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजाचा जर रनअप पाहिला तर अगदी खूप लांब पावलांचा असा रनअप आहे आणि वेग सुद्धा तितकाच पाहायला भेटतोय. यावेळेस हा चेंडू पाहत तत्परतेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये चेंडू खाली आणि लॉंग क्षेत्रामध्ये एक झेल टिपला जाईल. फलंदाज बाद डीजे.
धावफलकावरती जाऊयात. इथे फलंदाजाला आज मात्र खातं खोलता आले नाहीये. बाद झालाय तो अक्षय का अभि बाद झालाय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये जात असताना सुहास. पहिली धाव धावफलकावरती आली होती ती एक्स्ट्रा धावेच्या मदतीने अवांतर धाव होती. वाईटच्या रूपाने आलेली होती. त्यानंतर गोलंदाजाने एक चांगली सुरुवात ही करून दाखवलेली आहे. तर एक चांगली षटकाची सुरुवात म्हणूयात. गोलंदाजी मार्क वरती आहे तो शैलेश. एक शैलीदार कामगिरी मात्र करण्याचा प्रयत्न करेल. डावकुऱ्याचा फलंदाज या चेंडूचा सामना करेल. ओ यावेळेस पहा सुरेख आणि लाजवाब लाईन लेंथ. वेगाने भरपूर असा चेंडू फलंदाजाला हुलकावणे देत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. गोलंदाजीतून अक्षरशः तिखट मारा केला जातोय आणि हा तिखट मारा फलंदाजांवरती ओहो या दरम्यान आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटेल आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार खणखणी चौकार. 4 धावा डीजे. अक्षय सलामीचा फलंदाज. यावेळेस आणखीन एक चांगला फटका परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक सोपा झेल टिपला जाईल आणि फलंदाज क्रमांक 2 बाद डीजे. गच्च ठेवला डबा. बळ इथे कमी पडलंय. शक्ती थोडीशी कमी पडलीत. या बदल्यात 2 विकेट्स इथे शैलेशच्या खात्यामध्ये असणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पुन्हा एकदा चालू होतोय. यावेळी तेज चरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला गेलाय. मिड ऑफ डोक्यावरून खेळला गेला होता. क्षेत्राच्या चेंडूला पाठमोरा झाला. या दरम्यान एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती पूर्ण होतील 6 धावा. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मंडळी मैदानामध्ये संपलाय. बनवल्या गेल्या त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. सन्माननीय श्रीराज दादा भरणे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं ग्रामदैवत इंद्रशोर चषक मध्ये हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये अर्थात मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलाय सूरज. परिस्थिती आता थोडीशी हालाकीची आहे. अर्थात वांगी नंबर 3 या संघानं वांगी नंबर 3 हा संघ फलंदाजी करीत असताना अडचणीच्या भोवऱ्यामध्ये सापडलाय. त्यांचे 2 फलंदाज बाद झालेत.
आणि धावफलकावरती पूर्ण होतील. हो, यावेळेस आणखीन एक चांगला फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल, झेल टिपलाय आणि या विकेटचा चौथा धक्का मैदानात बसलाय डीजे. लवकरात लवकर तुम्हाला कुठला तरी झेंडूबाम रामबाम इलाज शोधावा लागेल, अन्यथा विकेटची पडझड संघासाठी धोकादायक ठरू शकते. नवीन फलंदाज संजू अर्थात संजय निंबाळकर मैदानामध्ये. आता संघाची परिस्थिती फार अडचणीची आहे. संकट संघावरती आता कोसळलेला आहे आणि या संकटातून बाहेर पडायचं असेल तर एक मात्र पर्याय आहे आणि तो म्हणजे पार्टनरशिप, अर्थात एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आता बनवावी लागेल. ते बनवण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरतील का आणि गोलंदाज त्याला ते यशस्वी ठरू देतील का. सूरजचा हा चेंडू यावेळेस सपळून खेळलेला फटका, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, कार्पेट ड्राईव्ह, सीमा पार, खणखणीत चौकार, 4. माणूस हरत नाही तर प्रयत्न सोडतो तेव्हा माणूस हरतो. सामना पाहण्यासाठी या ठिकाणी मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये वर्षाताई क्षीरसागर प्रशासकीय अधिकारी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं आयोजक कमिटीच्या वतीने अर्थात ग्रामदैवत इंद्रशोध चषक 2021 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत. त्यांसमवेत या ठिकाणी आरोग्य निरीक्षक सन्माननीय श्री मनोज बाटक्के साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. याचबरोबर योगेश क्षीरसागर साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. या सर्व मान्यवर मंडळींचं पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. तर मंडळी आपण पाहतो या ठिकाणी स्वर्ग निवासी लालासाहेब रामचंद्र कदम साहेब यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 4 एक देखणं आयोजन आणि नियोजन. मी सांगितलं देखणी म्हणण्यापेक्षा लाखात देखणी अशी स्पर्धा आहेत.
अगदी मैदानाच्या जर चारी बाजूने जर पाहिलं तर क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केली गेली आहेत. विद्युत रोषणाईच्या प्रकाश झोतामध्ये चालू असलेले सामने. तिसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आहे मयूर आणि सामना करेल फलंदाज संजय. दोन ताकदवान प्रतिस्पर्धी, बऱ्याचशा नाट्यमयी घडामोडी घडून गेल्यात आणि त्यानंतर अजूनही सामना आपण पाहतोय. यावेळेचा हा चेंडू पंचांनी इथे गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केले. अर्थात दंडात्मक कारवाई केली जाईल आणि ती वाईटच्या रूपाने असेल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव सन्माननीय शिवराज दादा भरणे सामन्याचा आनंद घेतात. विनंती असेल आपण सन्मान कक्षामध्ये या, मान्यवर कक्षामध्ये या. आयोजक कमिटीने आम्हाला आमंत्रित केलं गेलंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हो, यावेळेस हा चेंडू समोर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडूवरती येतोय. एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावफलक आकार घेईल. 20 धावा. या 20 धावा बनवण्यासाठी 4 फलंदाज मात्र गमावे लागलेत. आयुष्यामध्ये काही गमावल्याशिवाय कमवलेल्या धावांची किंमत तुम्हाला कळणार नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हो, इथे लाजवाब फटका आणि पंच दीपक पिळगावकर कळत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लाइट षटकार. 6 धावा. डीजे वातावरण मात्र पल्लवी झाले. यावेळेचा हा चेंडू नजाकत भरा. इथे हुलकावणी दिली फलंदाजाला चेंडूने आणि चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपामध्ये कुठलीही मात्र धाव नाहीये. धावफलक स्थिर ठेवलं गेलंय. पुढचा चेंडू. ओ, यावेळेस पंचाला पास करून टाकले. चेंडू ताबडतोब फटका पाहिला भेटेल. 1 बाउन्स सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. डीजे अंदाज थोडा उशिरा पेटलाय, परंतु पेटला हे महत्वाचं आहे. वनवा पेटायच्या अगोदर जर पाहिलं तर स्वरूप फक्त थिनगीच असतं, परंतु तीच थिनगी जसजशी पेटत जाते तसं आपल्या सानिध्यात असलेला सर्व परिसर सुद्धा पेटून टाकते आणि एक विध्वंस तुम्हाला अर्थातच वनव्याच्या रूपाने निर्माण झालेला पाहायला भेटेल. अर्थात हा चेंडू आता वाईट आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला गेलाय. कारवाई सुद्धा झाली आणि गोलंदाजाला दंडित सुद्धा केलंय. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. 31 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती. फेकी मात्र सुरेख असणार आहे. एकच धाव त्या ठिकाणी भेटेल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. पूर्ण होत आहे धावफलकावरती 32 धावा. षटक क्रमांक 3 मंडळी मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 32 धावा. या 32 धावा बनवण्यासाठी 4 फलंदाज गमवावे लागलेत. पाहूया चौथ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाचा या ठिकाणी वापर केला जाईल. क्रिकेटच्या या पटलावरती राजा म्हणून जर वावरायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला वापरावा लागेल. अर्थातच हा आत्मविश्वास तुम्हाला संघटित करावा लागेल. यस, चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. शैलेशच्या हातामध्ये चेंडू. यावेळेस हा चेंडू पहा, थोडस गती परिवर्तन पाहायला भेटेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाजाला तो लवकर समजला नाहीये.
अर्थात बाईच्या रूपाने एक धाव त्या ठिकाणी असणार आहे. धावफलक एका धाव्याच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होत आहेत 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शैलेशचं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक. यानंतर गोलंदाजीचा कोटा शैलेशचा संपेल, कारण 5 षटकांच्या या सामन्यामध्ये एका गोलंदाजाला 2 षटके टाकण्याची मुभा आणि तो पूर्ण करतोय आपल्या गोलंदाजीचा कोटा. अर्थात शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला हा चेंडू पाहायचा आहे. शैलेश थोडासा लाईन लेन भरकटलाय आणि तो लाईन लेन भरकटल्यानंतर त्याला पंचांनी आता इथे दंडित केलंय. आणखीन एक धावफलकात जोडली जाईल आणि धावफलक आकार घेईन. ते धावफलकावरती पूर्ण होत आहेत 34 धावा. पुढील चेंडू शैलेश. यावेळेस हाही चेंडू जर पाहिला तर उजेष्टीच्या बराचसा बाहेर भरकटलाय गोलंदाज. पंच दीपक पिळगावकर सर या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करतील आणि धावफलकावरती आणखीन एका धावेची भर. आकार घेईन धावफलक 35 धावा. धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर शैलेशची कामगिरी पाहिली तर 5 धावा त्याने खर्च केल्या गेल्या होत्या आणि 2 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. अर्थात एक चांगलं षटक तुम्ही तिथे पाहिलं, परंतु या षटकामध्ये कुणाची नजर लागली की काय कुणास ठाऊक. याच वेळेस विकेट किपरकडून चेंडू निसटलाय. अर्थात त्याचा फायदा इथे फलंदाजाला घेता आलेला नाहीये. हा चेंडू निर्धाव असेल आणि धावफलक स्थिर असणार आहे. अर्थातच ते 35 या धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या सौंदर्यात जर भर कोणी पाडली असेल तर अर्थात उपस्थित प्रेक्षक राजाने, क्रिकेट रसिकांची खाशी गर्दी. या दरम्यानचा एक तेज तरार चेंडू. सुरेख लाजवाब लाईन लेंथ. यावेळेस वापसी करतोय गोलंदाज. जो लाईन लेंथ वरून भरकटला होता त्याला पुन्हा एकदा आपल्या वाटेवरती आणलं जातंय. अर्थात तो स्वतः त्या मार्गावरती आता कार्यरत आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत अर्थात जिवंत लॅपटॉप अनिल अण्णा पवार. यावेळीचा हा चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेलाय. कट केलाय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि एकाच धावेवरती थांबावं लागतंय. समाधान व्यक्त करावं लागतंय. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. धावफलक आकार घेईल एका धावेच्या मदतीने. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रकाश झोतामध्ये चालू असलेले हे सामने अगदी डोळ्याचे पारणे फेडतायत. उपस्थित क्रीडा रसिकांचं खास मनोरंजन. यावेळेस पहा चेंडू सुरेख लाजवाब. आईसी अपील मात्र केली गेली होती. प्रतिस्पर्धीचं मनोधैर्य खंचित करण्यासाठी ही केलेली अपील पंचांनी फेटाळून लावलेत. यानंतर होणारा सामना रणधैर्य अकलूज विरुद्ध टाकळी. नाणेफेक झालंय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर या. शैलेश. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला भेटतोय. इथे फलंदाजाला पुन्हा एकदा हुलकावणी दिली गेली आणि याबरोबरच शैलेशचं षटक मैदानामध्ये संपलं गेलंय. या षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या. थोडंसं लांबणीचं षटक होतं आणि या षटकामध्ये बरेचसे वाईट चेंडू तुम्हाला पाहायला भेटले. 4 षटकांचा खेळ मंडळी मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती आहेत 36 धावा. प्रति षटकामागे धावांची गती जर पाहिली तर 9 धाव्याची असणार आहे. 9च्या सरासरीने बनवलेल्या 36 धावा 4 षटकांमध्ये शेवटच्या 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती पाहूयात. बॉलर्स नेम रवी. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. समोर फलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू समोर खेळला गेलाय. 1700 चेंडूवरती
येत असताना एक धाव या ठिकाणी घेतली जाते. अर्थात मंडळी शेवटचं षटक आहे, स्फोटक फटकेबाजींची गरज असणार आहे, कारण शेवटचं षटक तोडा फोडा राज्य करा असं मात्र असणार आहे. या धोरणाचा अवलंब केला जाईल का हे मात्र पाहणं लक्षवेधक. यावेळेस हा चेंडू सुरेख फलंदाज काहीशी अपीलमध्ये होता आणि हा चेंडू चकमा देऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. कुठली धाव मात्र भेटणार नाहीये. निर्धाव चेंडू. टाकळी संघाचे कर्णधार आणि रणधैर्य यशवंत नगर संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस हा चेंडू पंचाला पुन्हा एकदा पास करून टाकला गेलाय. सुरेख पद्धतीचे चेंडू, लाजवाब लेंथ इथे अजूनही फलंदाजाला जी भापता आलेली नाहीये. अर्थातच त्याच्याकडे या चेंडूसाठी कुठलं उत्तर नाहीये, तो निरुत्तर आहे. शेवटच्या षटकामध्ये निरुत्तर राहून जमणार नाही, उत्तरे शोधावे लागतील, अन्यथा खूप मोठा प्रश्न संघासमोर जो नक्कीच उभा राहणार आहे. यावेळेस एक सुरेख फटका खेळला गेलाय. कव्हर क्षेत्रामधून चेंडू डीप कव्हरच्या दिशेने जात असताना एक क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झालाय. कोण जिंकणार? जिंकलाय चेंडू आणि चेंडू जाते शेवटच्या षटकातील. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक ठिकाणी असेल, एकच धाव भेटेल. नो बॉल, थ्रो गोलंदाजी. पहा, मैदानाच्या आतमध्ये फेकी गोलंदाजाला थारा नाही. पिकावरती रोग पडला तर आपण तिथे कीटकनाशक वापरतो आणि थ्रो गोलंदाजासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये दीपक पिळगावकर वापरतो. हो, याच दरम्यान आकाशाला गवसणी घालणारा, भरारी घेणारा षटकार, 6 धावा. यशवंत नगर रणधैर्य यशवंत नगर संघाचा कॅप्टन आपणास विनंती असेल ताबडतोब समालोचन कक्ष समोर या. मान्यवरच्या शुभच नाणेफेकीचा कौल होते. मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. चला, टॉस साठी चला. रणधैर्य यशवंत नगर संघाचा कॅप्टन आहेत का? पुन्हा एकदा पुकार या ठिकाणी होतोय. रणधैर्य यशवंत नगर संघाचा कॅप्टन नाणेफेकीचा कौल अर्थात या ठिकाणी होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते.
टॉस का बॉस रणधैर्य यशवंत नगर या संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? निर्णय कळवा. रणधैर्य अकलूज. यस, निर्णय त्यांनी आपला बंद पेटरमध्ये ठेवलाय. हरकत नाही, आपला बंद पेटरा खोला आणि निर्णय त्वरित कळवा. पंच सामना चालू करून घ्या. क्षेत्ररक्षणाच्या सूचना करा. फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. प्रथम फलंदाजी करीत असताना वांगी नंबर 3 या संघानं बनवल्यात 55 धावा आणि विजयासाठी प्रतिस्पर्धी समोर टार्गेट ठेवलंय 56 धावांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला असेल तो नाना, नॉन स्ट्राईकला असेल तो रवी. गोलंदाजी मार्कवरती सांघिक वैयक्तिक पहिल्या षटकाला सुरुवात केली जाईल. पाहूया कुठल्या गोलंदाजावरती विश्वास, तर सचिन वरती विश्वास टाकला गेलाय. अर्थातच क्रिकेट मधले सचिन हे नाव ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर फक्त 5 ते 5.25 फुटी एकच व्यक्तिमत्व उभं राहील. अर्थातच क्रिकेटचा देव म्हणून ज्याने भारताचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केले, अर्थात सचिन रमेश तेंडुलकर. त्याच नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सांघिक आणि वैयक्तिक पहिल्या षटकाला सुरुवात करेल. तर समोर फलंदाजीसाठी तयार आहे नाना. अकलूज संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू गॅप मधून खेळला गेलाय. वेगाने चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे फलकाची केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश होतय. नाना मात्र डकआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिला चेंडू मात्र गॅप मध्ये खेळला गेलाय. लावलेल्या क्षेत्ररक्षणाला भेदलं गेलंय. सन्माननीय सुधाकर पारेकर साहेब या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेत आहेत आणि स्वागत केलंय एका खणखणीत चौकाराने. डीजे त्या 8 धावा. धावसंख्या 8. इंदापूरच्या मैदानात पडली प्रतिस्पर्धीची गाठ पडली ठका. यावेळेस एक चांगला चेंडू. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव मात्र घेता येणार नाहीये. अर्थातच हा डॉट बॉल असेल. धावफलक स्थिर असेल 8 या धावसंख्येवरती. 56 धावांचं समीकरण सोडवायचंय. अर्थात विजयासाठी 56 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धीने ठेवलं गेलंय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगली भूमिका पार पाडत असताना यावेळेस फुलेंचा चेंडू समोर खेळला गेलाय. कार्पेट ड्राईव्ह. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार. खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे
वरती लवकर पोहोचलाय. धाव मात्र भेटणार नाहीये. षटकाची समाप्ती निर्धाव चेंडूने होईल. या षटकामध्ये आले ते खणखणीत आणि सनसनाटी 4 चौकार. 4 चौकाराच्या साह्यानं नाना वैयक्तिक 16 आणि सांघिक 16 या सर्व धावा चौकाराने केल्यात गोळा. 4 चौकार 16. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मंडळी. 56 धावांचा पाठला करायचा आहे. अनेक चांगली सुरुवात सलामीच्या जोडीने मैदानाच्या आतमध्ये केलेली आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. कुठल्या गोलंदाजाचा वापर इथे केला जातोय पाहायचंय. नागराज वाघमोडे. जिंकायचं असेल तर तुम्हाला इथे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. अर्थात मैदानाच्या आतमध्ये कंबर कसावी लागेल. मी नेहमी सांगत असतो माणूस संकटाने पराभूत होत नाही, तर तो ज्यावेळेस प्रयत्न करायचे सोडतो त्यावेळेस पराभूत होतो. अर्थात यस इथे पंच कळत आहेत. हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. धावफलकावरती पूर्ण होतील 17 धावा. वाईट बॉल. दुसऱ्या षटकाला सुरुवात खराब चेंडूने झालेली असताना यावेळेस मात्र एक मोठा फटका खेळला गेलाय आणि हा चेंडू ट्रॅव्हल करतोय वेगाने सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा. चेंडू सीमा पार. खणखणी चौकार. 4 धावा. डीजे खणखणी षटकार. 6 धावा. डीजे हल्ला बोल चालू आहे आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र फार निराशा केलेली असेल ती वांगी नंबर 3 या संघाच्या खेळाडूंनी. प्रामुख्याने पहिल्याच गोलंदाजाला ज्यावेळेस सपाटून मार खाल्ला गेला. हो यावेळेस हा फुलटॉस चेंडू विकेट केला गेलाय आणि पंचांचा इशारा. चेंडू सीमा पार. खण तीन चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 षटकार. हा चौथा चेंडू बिगिट केला गेलाय. उंची भरपूर, लांबी सुद्धा पुरेसी आणि यस चेंडू सरळ सीमा पार. बाहुबली षटकार. डीजे षटक अजूनही मैदानाच्या मध्ये जर पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचं चालू आहे. प्रतिस्पर्धी संघाने केलेली सुरुवात ही गोलंदाजांवरती कुरघोडी करणारी ठरली. अर्थात फलंदाजी जोमात आणि गोलंदाजी गेली कोमात. हो यावेळेस हा चेंडू मिठांमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. रोखलं गेलंय चेंडूला. अजून एक चेंडू मात्र टाकायचा बाकी असणार आहेत या षटकातील. 5 चेंडू मध्ये आल्या त्या 22 धावा. 3 षटकार एका चौकाराच्या मदतीने. हो यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ढकलला गेलाय. ट्रॅव्हल करतोय. पंच दीपक पिळगावकर सर कळवतायत. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. डीजे
धावफलकावरती जाऊयात. बनवल्या गेल्या त्या 22च्या सरासरीने 44 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असेल 18 आणि या 18 चेंडू मध्ये बडवायच्यात 12 धावा. आता चेंडू जास्त झालेत, धावा कमी झाल्यात. परिस्थिती थोडीशी आवाक्या बाहेरची आहे गोलंदाजांच्या आणि सामन्यावरती पकड आहे. पकड आहे ती टेंभुर्णी संघाची. तिसऱ्या षटकाला सुरुवात करीन अभिजित. ही पकड म्हणता येणार नाही, ही घोरपडीची पकड म्हणूयात. यावेळेचा हा चेंडू सन्मान चेंडूला दिला जातोय. एका चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. एक धाव त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण केली जाईल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती. अजून एकही फलंदाज बाद नाहीये. ही जमेची बाजू असेल टेंभुर्णी संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेचा हा ओव्हरपिच चेंडू होता, गॅप मध्ये खेळला गेलाय आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंच पुकार. अशा परिस्थितीमध्ये नो चेंडू टाकण्यामध्ये संघासाठी ही शोकांतिका. आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. भावा मिळतील 6 धावा. डीजे